आम्ही आलेलो आहोत आता अयोध्याला आणि आम्ही रूम चेकिंग केलेली आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहोत, थोडासा आराम केला आल्यानंतर आणि आता रेडी झालेलो आहोत, जाणार आहोत थोडं फिरायला. तर टोटल 5 रूम घेतलेले आहेत. आम्ही 25 मेंबर आहोत. तर जेंट्स साठी 3 रूम आणि लेडीजसाठी 2 रूम. तर आम्ही 8 लेडीज आहोत, तर 4-4 अशा आहोत. तर आमच्या रूममध्ये आहे दीपा, इकडे आहे हर्षदा आणि सोनू. हाय गाईज. तर असे 4 जणी आम्ही या रूममध्ये आहोत आणि 4 जणी त्या रूममध्ये आहेत. तर त्यांना मी नंतर तुम्हाला भेटवणार आहे. तर आता आम्ही निघत आहोत जरा बाहेर फिरायला. दर्शन आमचं उद्या सकाळचं आहे. तर आणि या रूममध्ये आहे आई, वैशाली नानी, आशा काकू आणि सोनिया. तर असे आम्ही 8 जणी आहोत टोटल 2 रूममध्ये. विशू आदर चष्मा लावून दे. चष्मा बाबा तू काम 25 तुला नाही काही नाही यायला लागतं ना ते 5 आपण बाहेर थांबलोली पोलिसांनी. तर आता आम्ही निघत आहोत 2-3 पॉईंट बघण्यासाठी. तर अजिंक्य तिकडे रिक्षा करत आहे आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत. कोणते कोणते पॉईंट आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि वाजलेले संध्याकाळचे 5:45 आणि आम्ही पोचलेलो आहोत लता मंगेशकर वीणा चौकमध्ये. या चौकामध्ये आम्ही काही फोटो क्लिक केले आणि आता आम्ही जात आहोत दुसऱ्या स्पॉट. आणि आता आम्ही जात आहोत सरयू घाटवर आरतीसाठी. आणि आरती आहे 1:30ची. ती आरती केल्यानंतर मग पुढच्या स्पॉटवर आम्ही जाणार आहोत. नहीं भीतर है भगवान, नहीं भीतर है नहीं बाहर है, न है नहीं आम में है नहीं खास में है. यदि प्रेम है तो प्रभु पास में है. कहना चाहते हो अपना जूता चप्पल अति शीघ्र उतार कर यथास्थान ग्रहण करो. हेलो
माता सरयू जी के पावन से कर सकते हैं। माता सरयू जी की आरती में आइए। जिन भी श्रद्धालुगण की इच्छा हो कि अपने हाथों द्वारा माता सरयू जी की आरती करना चाहते हो, आज आरती के मुख्य यजमान बनना चाहते हो, पंच ब्राह्मण द्वारा माता। तर इथे आम्ही जवळजवळ 1 तास बसलो आणि नंतर कळालं की आरतीला अजून खूप उशीर आहे. मग आम्ही निघालो इकडनं आणि आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जात आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत अयोध्या सूर्यकुंड इथे. तर इथे लेझर शो होणार आहे, त्याचे चिठ्ठीच काढत होता मी. म्हणा तुम्ही काढता का? आता 24 होऊन जाईल. आली बहुतेक ना. साईन करायचं यो काय ना समोर तुमचे मला रक्त गरम नाही होय, रक्त चालू आहे. बाबा या तर चालायची सवयच नाही ना आपल्याला राहिली. आणि आता आपण जात आहोत लेझर शोकडे आणि इथे सूर्य मंदिर सुद्धा आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे. बारी दिसते हरी बाबू. आणि आता शो सुरू होत आहे. अयोध्या त्याग 14 वर्ष के वनवास पर जाना पड़ा। हर्ष था चहुए और उल्लास था हर दिशा में। वो घड़ी बस आने को थी जिसकी प्रतीक्षा में विद्वान थी। तर लेझर शो इथे संपलेला आहे आणि आम्ही निघत आहोत आमच्या रूमवर. वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि जेवणाचा आमचा आहे बनवायचा प्लॅन आहे, कारण आम्ही सगळं साहित्य जे आहे म्हणजे रॉ मटेरियल आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत आणि जायची घाई आहे. पण लहान मुलांची इथे जत्रा भरलेली आहे, विहा आहे, मिहीर आहे, हे लोक आता इथे खेळत आहेत. तर यांचं आवरलं की लगेच निघायचं आहे, कारण जेवण बनवायला परत उशीर होईल. तर सामान ह्याच्यासाठी आणलेलं आहे की बाहेर आल्यावर आपल्या मनासारखं जेवण भेटत नाही. तर पोचल्यानंतर इथे एक गोष्ट कळाली की जो किचन दिलेला आहे तो टेरिसवर आहे आणि त्याचा दरवाजा कोणतरी निघताना शेवटी विसरलेला बंद करायला. आम्ही सामानाच्या ज्या बॅग होत्या ते इथे ठेवल्या आणि एक बॅग जी आहे ती माकडांनी इथून पळवली आणि बाहेर त्याचा सगळा पसारा केलेला आहे. तर आता आहे त्या सामानात आपल्याला जेवण बनवायचं आहे. काही जिकर कुठेतरी माखर होता. आप क्या बोल नहीं सकते हो? हे आता तुम्हाला खोबरा पण लागेल का? पण आता आम्ही पापड तळत आहे. ब्यूटीफुल खत्री कतरी में
आणि हा आहे तो पसारा जो माकडांनी घातलेला आहे. आणि इथे आता आमचं जेवण जवळजवळ होत आलेलं आहे. तर कुकरला भात लावलेला आहे आणि इथे वरण आहे, भाजी पण झालेली आहे, वाटाण्याची भाजी आहे. आणि इथे बघा जुगाड काय चाललेलं आहे, आम्हाला पापड तळायला काही भेटत नाही आहे. आणि हर्षदाने इथे भज्यांचं बेसन कालवायला घेतलेलं आहे, भजी बनवायची आहेत. आणि इथे छोटं मोठं काय कापायचं काम आहे ती सोनिया आणि मी करत आहे. तर भजी बनवणार आहे दीपा. आणि स्वयंपाक जो आहे तो आमच्या वैशाली नानीने बनवलेला आहे. तर वैशाली नानी खूप एक्सपर्ट आहे जेवण बनवण्यामध्ये. आणि फायनली कढई मिळालेली आहे आम्हाला. बघू शकता आमचा टमाटा नाही, टमाट्याची आज बटाटी. अरे कॅमेरा शी गाईज बघू शकता हे पोपटचं गाईज पोपट झालेलं आहे. बाबाने डायरेक्ट बाटली करून आडूचं पोपटं गेलेलं आहे. आम्ही भजी करीत लावल्यात. कशी भजी आहेत आपली बटाट्याची आणि मुल्याच्या पाल्याची. या कर ना मुल्याच्या पाल्याची राखून ना आपली गाईज मुलाची पाल्याची. हा आपण काय गाईज फी पाहिजे किला. ए काय केलं आपण, काय केलं आपण आता या युट्यूब वर टाकेन तुझा. मास्टर शेफ. आणि कच्च्या केळीचं लोणचं बनवायला लावलेलं आहे अजिंक्यने. आणि सलाड बनवते सोनिया. गाईज ओहो एस्थेटिक बॉय. गाईज बघू शकते यावी सगळी कशी ठुसतान. मी थोडासा ठेवलेला. गाईज गॉसिप्स. हो गाईज असा होता आज आमचा अयोध्यामधला दिवस. तर खूप छान दिवस गेलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.